नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, तलाठी भरती 2023 झालेल्या तलाठी पेपरचे ऑल शिफ्टमधील मराठीचे प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर इष्ट असा होतो. प्रश्न क्रमांक 2, परिस्थिती निरूप वागणूक बदलली पाहिजे हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती? तर देश तसा वेश असा होतो. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी लेखिका आशा बगेचे लिखित पुस्तक कोणते? तर भूमी हे आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा. अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणजेच आपली ऐपत पाहून वागावे. प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्दसमूहातील तत्समय शब्द ओळखा. तर कन्या हा होतो. प्रश्न क्रमांक 6, नरसिंह या शब्दाचा समास ओळखा. तर कर्मधारय समास असा होतो. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी सुपारी दिली या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग निवडा. तर घर घेण्याचे निश्चित ठरताच मी रामभाऊंना सुपारी दिली असा होतो. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. तर सर्व. प्रश्न क्रमांक 9, एक होता कॉर्नर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर वीणा गवाणकर ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 10, जंगलातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर व्यंकटेश माडगुळकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 11, तोंडपाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. तर तत्पुरुष समास असा होतो. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी शब्दसमूहाकरता एक शब्द निवडा. दुपारच्या जेवणानंतर जी अल्प झोप म्हणजेच वामकुक्षी अशी होते. प्रश्न क्रमांक 13, मैत्री करणे या वाक्याचा अर्थ प्रकार ओळखा. तर सलगी करणे असा याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 14, कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कर्णकट्टू असा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. प्रश्न क्रमांक 15, सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यातील उद्देश ओळखा. तर सूर्य असा होतो. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी योग्य विरामचिन्हाचे वाक्य ओळखा. तर मी वाट पाहिली पण तो आला नाही असा होतो. प्रश्न क्रमांक 17, कान किटले या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर हिंदी सिनेमातील 30 गाणी ऐकून माझे कान किटले असा होतो. प्रश्न क्रमांक 18, पिंकी शाळेत जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर अकर्मक कर्तरी प्रयोग असा होतो. प्रश्न क्रमांक 19, अगडबंब या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तर धिप्पाड असा होतो. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी द्विकर्म क्रियापदाचे वाक्य कोणते? तर गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी तूटपुंजे या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता? तर अमाप असा होतो. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते? तर कमलाने विमलास मारले असे होते. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. तर आनंद मोद असा होतो.
प्रश्न क्रमांक 24, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर वसुंधरा असा होतो. प्रश्न क्रमांक 25, विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे रिकामी जागा हातगणाला पोहोचले असे वाटले. प्रश्न क्रमांक 26, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. तर बुभुक्षित असा होतो. प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी कोणता शब्द सीमाचा समानार्थी शब्द नाही. तर समूह हा शब्द समानार्थी नाही आहे. प्रश्न क्रमांक 28, द्विरेफ शब्दाचा अर्थ सांगा. तर भ्रमर असा होतो. प्रश्न क्रमांक 29, 4 दिवसांनी दात दुखायचा थांबला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कर्तरी प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 30, श्याम सुंदर हा कोणता समास आहे. तर कर्मधारय हा समास आहे. प्रश्न क्रमांक 31, खेळाडू मैदानावर गेले हा वाक्य प्रकार कोणत्या आहे ते ओळखा. तर स्वार्थी. प्रश्न क्रमांक 32, आशा बगे यांचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे नाव सांगा. तर भूमी हे आहे. प्रश्न क्रमांक 33, विजय नमाद या समासाचा योग्य विग्रह ओळखा. तर विजयाचा सन्मान असे होते. प्रश्न क्रमांक 34, हिरण्य शब्दाचा अर्थ सांगा. तर सुवर्ण असा होतो. प्रश्न क्रमांक 35, अनुमती या शब्दाची समानार्थी जोडी सांगा. तर परवानगी संमती अशी होते. प्रश्न क्रमांक 36, दगडाचे नाव धोंडा रिकामी जागा म्हण पूर्ण करा. तर त्याला कोण मारी अशी. प्रश्न क्रमांक 37, अणुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अग्रज असा होतो. प्रश्न क्रमांक 38, चारी मुंड्या चित होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर पूर्णपणे पराभूत होणे. प्रश्न क्रमांक 39, उत्कृष्टतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर श्याम मनोहर हे या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 40, आपल्याला केवढा तजेला आणि विरगुळा देण्यात या वृक्षवेली या वाक्याचा प्रकार ओळखा. तर उद्गारार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 41, माझी पुस्तके मी कुणाला देण्यास तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना रिकामी जागी योग्य वाक्यप्रचार शोधा. तर गिळंकृत करतात. प्रश्न क्रमांक 42, काप गेले आणि भोके राहिली या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर वैभव गेले आणि खुणा राहिल्या असा होतो. प्रश्न क्रमांक 43, सेनेची चक्राकार पद्धतीने केलेली रचना या समूहाबद्दल एक शब्द लिहा. तर चक्रव्यूह असा होतो. प्रश्न क्रमांक 44, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर सतत बडबड करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 45, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अपकर्ष असा होतो. प्रश्न क्रमांक 46, टीका स्वयंवर हा ग्रंथ कोणाचा आहे. तर भालचंद्र नेमाडे यांचा हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 47, सैनिकांनी सीमेवर शत्रूला रोखले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर भावे प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 48, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर भावे प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 49, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता. तर केवळ वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 50, पुढीलपैकी भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर मिलिंद असा होतो. प्रश्न क्रमांक 51, दिलेल्या वाक्य प्रकाराचा अर्थ ओळखा. आळा घालणे म्हणजे काय. तर आवरण घालणे होय.
प्रश्न क्रमांक 52, पुढीलपैकी वि.वा. शिरवाडकरचे लिखित पुस्तक कोणते आहे? तर नटसम्राट हे यांचे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 53, ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास कोणता समास म्हणतात? तर तत्पुरुष समास असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. तर पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. प्रश्न क्रमांक 55, तडीत जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर पूर्ण होणे असा होय. प्रश्न क्रमांक 56, दिलेल्या वाक्याचा रचना प्रकार ओळखा. माझी आई आज मावशीकडे गेली. तर होकारार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 57, श्रम न करता खाणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. तर येत खाऊ असा होतो. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी उद्योगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आळशी असा होतो. प्रश्न क्रमांक 59, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर साने गुरुजी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 7, डोके उठणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर तीच गाणे ऐकून माझे डोके उठले. प्रश्न क्रमांक 61, सोनेरी अक्षरात नोंदणे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर भारताचा स्वातंत्र्य दिन सोनेरी अक्षरात नोंदवली जाणारी घटना आहे. प्रश्न क्रमांक 62, जन्मेश या शब्दाचा अर्थ ओळखा. तर जागृत असा होतो. प्रश्न क्रमांक 63, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वि.दा. सावरकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 64, पुढीलपैकी अमोघ या शब्दाचा अर्थ कोणता? तर नित्य सफल असा या शब्दाचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 65, पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता? तर अमेरिकेतील मुलांनी पुण्यातील शेत जमिनीवर पाणी सोडले असा होय. प्रश्न क्रमांक 66, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर प्रयोग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 67, पदोपदी या शब्दातील समास ओळखा. तर अव्ययीभाव समास होय. प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी योग्य जोड शब्द निवडा. तर इडापिडा हा आहे. प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी देशाभिमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर देशद्रोह असा होतो. प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी देवाज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर देहावसाव असा होतो. प्रश्न क्रमांक 71, चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ ओळखा. तर गुन्हा करणाऱ्याच्या मनात सतत भीती असते. प्रश्न क्रमांक 72, उपस्थित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनुपस्थित असा होतो. प्रश्न क्रमांक 73, वैभव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर दारिद्र्य असा होतो. प्रश्न क्रमांक 74, सम्राट अशोक कलिंगची लढाई जिंकला हा कोणता प्रयोग आहे? तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 75, जेरीसानने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर शरण येण्यास भाग पडणे असा होतो. प्रश्न क्रमांक 76, जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर वाटेल तसे बोलणे असा होतो. प्रश्न क्रमांक 77, पुढील कोणता काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही? तर वही हा काव्यसंग्रह आरती प्रभू यांचा नाही आहे. प्रश्न क्रमांक 78, तुम्ही मला पुस्तके दिलीत हा प्रयोग ओळखा. तर कर्तृ कर्म संकर असा आहे. प्रश्न क्रमांक 79, उद्या जर सुट्टी मिळाली तर मी तुझ्याकडे येईल या वाक्याचा प्रकार सांगा. तर
संकेतार्थी वाक्य होय. प्रश्न क्रमांक 80, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. तर तृषाक्रांत हा आहे. प्रश्न क्रमांक 81, अनाकलनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आकलनीय असा होतो. प्रश्न क्रमांक 82, निंद शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर वंद असा होतो. प्रश्न क्रमांक 83, वेनिफनी हा कोणता समास आहे ओळखा. तर समाहार द्वंद्व हा समास आहे. प्रश्न क्रमांक 84, ग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर निकेतन असा होतो. प्रश्न क्रमांक 85, यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. तर अव्ययीभाव समास होतो. प्रश्न क्रमांक 86, मला कामात चांगले यश मिळावे. वाक्याचा प्रकार सांगा. तर विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 87, तोंडचे पाणी पळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर खूप घाबरणे असा होतो. प्रश्न क्रमांक 88, मंदिर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर व्यासपीठ हे होतो. प्रश्न क्रमांक 89, नाथाचार्य देवदेवल हे चरित्र लेखन कोणी केले आहे. तर श्री ना. बनहट्टी यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 90, कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवडते या वाक्यातील उद्देश ओळखा. तर वस्त्र हे होते. प्रश्न क्रमांक 91, दाना रिकामी जागा शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर गोटा. प्रश्न क्रमांक 92, प्रत्येचा शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तर धनुष्याची दोरी असा होतो. प्रश्न क्रमांक 93, सीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ सांगा. तर अल्प चाचणीवरून सगळ्या गोष्टीची कल्पना येते. प्रश्न क्रमांक 94, पुढीलपैकी अवनती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर उन्नती असा होतो. प्रश्न क्रमांक 95, पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा. तर गाय सुमन कडून बांधली जाते हा या. प्रश्न क्रमांक 96, खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ म्हणजेच सत्य कधी लपत नाही असा होतो. प्रश्न क्रमांक 97, किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय या वाक्याचा प्रकार सांगा. तर उद्गारार्थी वाक्य होते. प्रश्न क्रमांक 98, नियमित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर अनियमित असा होतो. प्रश्न क्रमांक 99, मुख्य चंद्र हा समास ओळखा. तर कर्मधार्य असा होतो. प्रश्न क्रमांक 100, काट्याचा नायटा करणे या म्हणीचा अर्थ सांगणारी दुसरी म्हण शोधा. तर राईचा पर्वत करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 101, पुढीलपैकी पु ल देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा. तर व्यक्ती आणि वल्ली हे आहे. प्रश्न क्रमांक 102, क्लिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर सोपे असा होतो. प्रश्न क्रमांक 103, श्री विठ्ठल एक महासन्वयनय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर राची ढेरे हे या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 104, अचूक गुणाकारी ठरणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर रामबाण असा होतो. प्रश्न क्रमांक 105, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर टीका स्वयंवर या ग्रंथास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 106, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. तर अतिशय शोक्ती हे आहे.
प्रश्न क्रमांक 107, पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर पालवी असा होतो. प्रश्न क्रमांक 108, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर शूद्र माणसाचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही असा या म्हणीचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 109, घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर विरळ असा होतो. प्रश्न क्रमांक 110, सह लिहून येताना लवकर सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर भावे हा प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 111, प्रसाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर महाल असा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 112, मुळात नसलेले रूप धारण करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे. तर मुखवटा चढवणे असा होतो. प्रश्न क्रमांक 113, त्वरा या शब्दाचा अर्थ सांगा. तर घाई असा होतो. प्रश्न क्रमांक 114, सगळे या शब्दाचा जोडीने येणारा शब्द शोधा. तर सोयरे असे होतो. प्रश्न क्रमांक 115, उत्पात होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर अनर्थ होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 116, खालील शब्दाचा अर्थ सांगा. अगडबम या शब्दाचा लठ्ठ असा होतो. प्रश्न क्रमांक 117, मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली. तर कविता मुरुमकर यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 118, खालील शब्दाचा समास ओळखा. पंकज तर तत्पुरुष समास होतो. प्रश्न क्रमांक 119, खालील शब्दाचा अर्थ सांगा. अकांत तर आक्रोश होतो. प्रश्न क्रमांक 120, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. रागावणे पपई खाल्ली. तर कर्मणी प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 121, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. फंड फंड या शब्दाचा वर्गणी असा होतो. प्रश्न क्रमांक 122, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. निपुण निपुण या शब्दाचा कुशल असा होतो. प्रश्न क्रमांक 123, खालील शब्दाचा समास ओळखा. पदोपदी तर अव्ययीभाव समास होतो. प्रश्न क्रमांक 124, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आई अंगणात झाडते व रांगोळी काढते. तर याचा संयुक्त वाक्य होते. प्रश्न क्रमांक 125, अद्भुत या परी हरीच्या करुणा या काव्यपक्तीची करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर द्या असा होतो. प्रश्न क्रमांक 126, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. आपला हात जगन्नाथ तर आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते असा होतो. प्रश्न क्रमांक 127, शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे. तर वसंत कानेटकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 128, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. कृष्णाकडून शिशुपालाला मारल्या गेले. तर नवीन कर्मणी असा होतो. प्रश्न क्रमांक 129, झाड झडती ही कादंबरी कोणी लिहिली आहे. तर विश्वास पाटील यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 130, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. टंचाई विपुलता असा होतो. प्रश्न क्रमांक 130, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आकाश पाताळ असा होतो. प्रश्न क्रमांक 132, खालील शब्दाचा अर्थ सांगा. भूषणे म्हणजेच अलंकार असा होतो. प्रश्न क्रमांक 133, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काळा गोरा असा होतो. प्रश्न क्रमांक 134, रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे. तर वसंत कानेटकर यांनी हे नाटक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 135, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आस्तिक म्हणजेच देव आहे असे मानणारा. 136, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे.
तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 137, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. तिची गोष्ट लिहून झाली. समापन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 138, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 139, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. राजा प्रधानाशी असे बोली जेले. तर पुराण कर्मणी प्रयोग असा होतो. प्रश्न क्रमांक 140, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हानी लाभ असा होतो. प्रश्न क्रमांक 141, खालील शब्दाचा समास ओळखा. प्रतिक्षण तर अव्ययीभाव समास होतो. प्रश्न क्रमांक 142, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीतील पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर निर्मळ असा होतो. प्रश्न क्रमांक 143, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. जखमेवर मीठ चोळणे म्हणजेच उणिवेवर प्रहार करणे असा होय. प्रश्न क्रमांक 144, स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आहे. तर रणजित देसाई यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 145, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दास दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होतात. प्रश्न क्रमांक 146, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. स्वगत म्हणजे स्वतःशी केलेले भाषण. प्रश्न क्रमांक 147, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. साम्य म्हणजेच भेद होय. प्रश्न क्रमांक 148, खालील शब्दाचा समास ओळखा. क्रीडांगण म्हणजेच तत्पुरुष समास होय. प्रश्न क्रमांक 149, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. काष्ठ म्हणजेच लाकूड होय. प्रश्न क्रमांक 150, वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर सामूहिक असा होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.